जय श्रीकृष्ण सर्वांना. आता दुपारचा वाजला आहे 1 आणि आमचं लहान बाळ झोपतं आहे आणि मोठ्या बाळाचा टाईम झाला आहे यायचा शाळेतून. माझी मम्मी दळण करत बसली होती आणि आम्ही दोघेजण, दक्ष पप्पा आणि मी, दक्ष बसची वाट बघत होतो कधी येतो शाळेतून. कारण तो ना रोज एकटाच येतो घरी, कारण त्याचे पप्पा नसतात. मी बाळाजवळ असते आणि माझी मम्मी काहीतरी कामात असते, त्याच्यामुळे त्याला आणायला जायला जातच नाही कोणी. तो एकटाच येतो गेट खोलून. तर आज दक्ष पप्पा होते, म्हटलं तर तुम्हीच जा, त्याला घेऊन या. रोज तो एकटाच येतो. बॅगेमध्ये तो खूप काय काय असतं त्याच्या, इतकी जड राहते ना, त्याला उचललं जात नाही जिन्यावरून, तरी पण तो एकटाच येतो. त्याला माहिती आहे त्याची मम्मी बाळाजवळ राहते लहान. घरात बसलं की एवढी थंडी वाटते आणि बाहेर आलं का ऊन लागतं. मग आम्ही किती वेळ उन्हात उभं राहिलं. तसंच आमच्या दक्षी बस आहे ना 1 वाजताच येते, पण आज 5 मिनिट लेट झाली, त्यामुळे आम्हाला 5 मिनिट जास्त वेळ उभं राहावं लागलं आज. मग आली त्याची शाळेची बस. मग गेले आता दक्ष पप्पा त्याला खाली आणायला. येईलच आता इतक्यात, कारण तिकडून बघितली होती मी आली असं. आता काय, शाळेतून आले की लगेच दंगा सुरू होईल घरामध्ये. लहान बाळ झोपलंय, आला की लगेच बॅग टाकतो, लगेच उड्या मारतो. पण ना, मुलांशिवाय घराला शोभा नसते बरं का. तो शाळेत गेला ना, इतकं घर शांत शांत होऊन जातं. घरात असलं की असं वाटतं पटकन शाळेत जा, आणि शाळेत गेलं का असं वाटतं कधी येतोय आता शाळेतून घरी. वाट बघत बसतो आम्ही सगळे. खूप मस्तीखोर आहे ना तो. गेला की करमत नाही मग घरात. आला बघा कसा बाय करतोय त्याच्या फ्रेंड्सला. कसं टायमिंग मध्ये आला आज. आज घेतलंय पप्पानी उचलून त्याच्याने, तर रोज बॅग घेऊन एकटाच वरती येतो तो. आत्ताशी ज्युनियर KGला तरी त्याच्या बॅगेमध्ये इतके वह्या पुस्तकं असतात, किती बॅग जवळ राहते ते. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.